चालू आहे. चालू आहे ना, कारण मला कळत नाही. ओके, थँक्यू. ओके ओके. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते हरिओम तत्सत. या योगधाम अहमदनगरचे जे सगळे योग विद्याधामचे सगळे कार्यकर्ते शिकवणारे त्या सगळ्यांना वंदन करते, आचार्यांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आपला जे कठोपनिषदाचं चिंतन सुरू आहे त्याचं थोडं चिंतन आपण सुरू करू. 18व्या श्लोकापर्यंत काल आपण आलो होतो. थोडं वेगाने पुढे जाऊया, कारण या इतक्या वेगाने गेलो तर महिन्याभरामध्ये सुद्धा उपनिषद पूर्ण होणार नाही. त्यामुळे 19व्या श्लोकापर्यंत येऊया. विचार असा आहे की प्रत्यक्षामध्ये अन्वय किंवा न वापरता प्रत्येक श्लोकाचा अर्थ मात्र बघून आपण जरा थोडं वेगाने पुढे जाऊया. 19व्या श्लोकामध्ये 18वा जो आपण काल बघितला होता, ज्याच्यामध्ये यमदेव म्हणतायत की बाबा तुला मी सगळं जे आहे की तो अग्नी जो आहे त्या अग्नीचं सगळं जे तुला सगळं संपूर्ण आहे ते सगळी मी तुला माहिती दिलेली आहे, आणि ते सगळं झाल्यानंतर तो अग्नी तुझ्या नावाने ओळखणार आहे आणि त्याचं चयन तो करणारा असा जो कोणी आहे तो मृत्यूला पार करून जातो. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आता त्या 21व्या मंत्रामध्ये म्हटल्यात, पुन्हा म्हणतायत की हे नचिकेता, ज्या दुसऱ्या वराने तू स्वर्ग प्राप्तीचा अग्नी मागून घेतलास तो तुला मी तुझा सगळा विधी जो आहे तो तुला मी सांगितला. आता हा अग्नी सगळे लोक तुझ्याच नावाने ओळखतील, तेव्हा आता तू तिसरा वर मागून घे. इथपर्यंत आपण आलो होतो. आणि आता नचिकेताने तिसरा वर मागायला सुरुवात केली. आता तिसरा वर मात्र जो आहे तो नेमका जो आहे, नेमका आणि नेटका काय कसं मागायचं हे या मुलाला बरोबर माहिती, आणि तो हम नेमकेपणाने आचार्यांकडे मागतोय. आणि तो मागताना असं म्हणतोय, तिसरा वर त्यांनी मागवला आणि तो मागताना तो असं म्हणतोय की मृत जीवाची बाबतीत, म्हणजे जो कोणी मृत्यू जेव्हा जीवाला येतो या बाबतीत एक मोठी शंका आहे. आणि ती शंका अशी आहे, काही जण म्हणतात की मृत्यूनंतर तो असतो आणि काही जण म्हणतात मृत्यूनंतर तो नसतो. म्हणजे मृत्यूनंतर ज्याला मृत्यू झालेला आहे तो असतो असं काहींचं मत आहे, आणि ज्याला मृत्यू आलेला आहे तो नसतो असं काही जणांचं मत आहे. तेव्हा हे जे काही मृत्यूचं ज्ञान आहे की असणं आणि नसणं आहे, ते ज्ञान तुम्ही मला जाणून घ्यायचंय. आणि मला तिसरा वर तुम्ही हाच द्या की मृत्यू म्हणजे काय आहे, नेमकं मृत्यू कोणाला आहे, काय जातं आणि काय राहतं, हे सगळं तुम्ही मला नेमकेपणाने सांगा. की मृत्यू जातो म्हणजे नेमकं कोण जातं, जातो तो कुठे जातो, जात नसेल तर कोण जात नाही, राहत असेल तर तो कुठे राहतो, हे जे काही मृत्यूचं गूढ रहस्य आहे. कारण तुम्हाला आम्हाला पहिल्याच दिवशी आपण बघितलं, कठोपनिषदाचा विषयच मुळात तो आहे की मृत्यूचं काळाचं तुमच्या आमच्यावरती असणारं प्रचंड असणारं भय, आणि ते भय घालवणं हे या श्रुतीचं काम आहे. आणि नेमका प्रश्न विचारलाय की हे नेमकं काय आहे की मरणाच्या वेळी जीवाला वासना धरून राहते असं म्हणतात. मग ती वासना तिला काय ऊर्ध्वगती मिळते का तिला अधोगती मिळते? मग जन्म वासनेला जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं संत आपल्याला सांगतात. मग असं जर सांगत असतील तर शास्त्रांनी तर सांगितलेलं आहे की आपल्याला 4 देह आहेत. स्थूल देह आहे, हा स्थूल देह जो आहे तो जळून भस्म होतो. आणि म्हणून देह शब्दाची व्युत्पत्ती सांगताना शास्त्र आपल्याला असं म्हणतं की दग्धनात योग्य हा स एव देह, हा जो जाळून टाकायलाच योग्य त्याला देह म्हणतात. तर त्या देहाला तुम्ही आम्ही किती कुरवाळून बसतो, पण शास्त्रांनी सांगितलंय जो जाळून टाकायचाच आहे, याचा अर्थ स्थूल देह जाळून टाकणार आहे. मग सूक्ष्म देह आहे, त्या ठिकाणी अंतःकरण आहेत, सगळे विकार तिकडे आहेत, 19 तत्वांचा तो आहे. मग आता हा जाणार आहे का हा? कारण बुद्धी जर तिथे असेल आणि वासना जर तिथेच असेल तर जन्म येतो तो कोणाला आहे? म्हणजे मग सूक्ष्म देह जो आहे, ज्याला वासना देह म्हणतात, जललिंग देह म्हणतात,
त्याला पुनर्जन्म आहे. कारण देह जो आहे तो पूर्ण अज्ञानाचाच आहे. महाकारण देह जो ज्ञानाचा आहे. जितका वेळ ध्यानाला बसलेलो आहोत, जितका वेळ सोहम साधना चालू आहे, तितका वेळ महाकारण देहाचा अनुभव आहे, किंवा तो महाकारण देह जितका वेळ वृत्ती ध्यानाला बसलेली आहे, मग ती नामाकार तरी असेल किंवा ती सोहमची साधना करीत असेल किंवा काही ओंकाराचं चिंतन चालू असेल, पण तो पूर्ण ज्ञानात्मक असा असणारा तो देह आहे. म्हणून तो चौथा देह आहे, तो मुळातच मुळात ज्ञानस्वरूप आहे. आणि तो ज्ञानस्वरूप असल्यामुळे तिथे मुक्त होणं, कारण त्याच्या पलीकडे आत्मस्वरूप आहे. मग तो आत्म्याला मुक्त व्हायचा प्रश्नच, कारण तो मुक्तच आहे, त्याला बंधनच कोणतंही नाहीये. मग नेमका जन्म कोणाला आहे आणि कोणाला नाही, कोण राहतं आणि कोण जातं, हा जो काही नेमका प्रश्न त्याला पडलेला आहे, की कितीही मोठमोठाली जरी कर्म केली, यज्ञ यागादी कर्म केली, स्वर्गातले भोग भोगितले, तरी सुद्धा ते कधी ना कधीतरी संपणार आहेत, याची परिपूर्ण जाणीव आहे. त्यांनी शास्त्रामध्ये हे ऐकले की जेव्हा आपलं पुण्य क्षीण होतं, तेव्हा स्वर्ग म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग प्राप्ती म्हणजे खरंच आपण कुठे स्वर्गात जातो का? तर नाही. याच पृथ्वी तलावरती ज्या वेळेला आपल्या स्वर्गादी भोग प्राप्त होतात, पण ते प्राप्त मिळाल्यानंतर ते कधीतरी संपणारेच आहेत. आणि मग ते जर संपणारे असतील, तर मग देह गेल्यानंतर काय राहतं आणि काय जातं, हा जो नेमका प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी नचिकेतांनी नेमका गुरुदेवांना तोच प्रश्न विचारलाय, की काय जातं आणि काय राहतं तेवढं तुम्ही मला सांगा. आणि हे सांगितल्यानंतर यामध्ये विचार करतायत की हा प्रश्न जो आहे, हा प्रश्नच मुळामध्ये अध्यात्मविद्येचा प्रश्न आहे, ब्रह्मविद्येचा आहे. आणि ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या ही अनधिकारी माणसाला सांगू नये असं शास्त्र आहे. बघा, गीता जर आपण अभ्यास केली तर गीतेच्या शेवटी पण एक असा श्लोक आहे, की ही जे कोण अश्रद्ध असेल त्याला ते सांगू नका. कोणतेही श्लोक आहेत, आपल्याकडे काही स्तोत्र आहेत किंवा जे काय आपले सूक्त आहेत, त्या सूक्तामध्ये पण उपनिषदामध्ये, तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा काही मंत्र असे आहेत, की श्रद्धावान जो आहे त्याला तुम्ही द्या. श्रद्धावान लभते ज्ञानम. संशय असेल तर ते ज्ञान तिथे तगतही नाही. आणि अश्रद्धेय जो आहे त्याला देऊच नका असं सांगितलंय. आचार्यांच्या पुढे, यमधर्मांच्या पुढे आता प्रश्न पडलाय, की हा मुलगा इतका बालक असणारा, कुमार असणारा हा मुलगा, हा अध्यात्म विद्येचा प्रश्न विचारतोय, तेव्हा ह्याला हा किती अधिकारी आहे? थोडा अधिकार तर त्याचा तपासला पाहिजे. आणि यासाठी पुढचा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये, श्रुतीमध्ये, की ते यमधर्म त्याला असं म्हणताय, की अरे बाबा रे, तू दुसरा कोणताही प्रश्न मला विचार, की जे काही प्रश्न आहेत, की जो विषय तुला मृत्यूच्या संदर्भामध्ये जाणून घ्यायचा आहे, त्याविषयी देवांमध्ये सुद्धा शंका आहे. आणि जे देव आहेत की अत्यंत सामर्थ्यवान असे असणारे, की देवांना सुद्धा पूर्वीपासून असणारे, ज्यांचे बुद्धीचं सामर्थ्य आहे, ज्यांना सूक्ष्म ज्ञान आहे, त्यांना सुद्धा सूक्ष्म असणारं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान सहज उलगडत नाही. तेव्हा जर देवांनाही ते अनाकलनीय असेल, तर तुझी तर बुद्धी, तू कुमारच आहेस, तेव्हा तू दुसरा कोणता तरी वर मागून घे. आणि असा अध्यात्म विद्येचा म्हणजे मृत्यूच्या विषयामधला असा कोणताही विद्या मागून किंवा वर मागून तू मलाच अडचणीत आणू नकोस. आचार्य त्याला स्पष्ट सांगतायत बरं का, तू असा काही प्रश्न वर माझ्याकडे मागू नकोस आणि मला अडचणीत आणू नकोस. याचा अर्थ हा जो वर तू मागितलेला आहेस, की मृत्यूचं मला पूर्ण विद्या द्या, तर ही विद्या कशी आहे? तर ही विद्या अडचणीत आणणारी आहे. कारण का, तर अनधिकारी असेल तर ते चालणार नाही. इथे बाकी कोणते ज्ञान खरं सांगायचं तर ते मुक्तच आहे, कुणीही कुणाला सांगावं. वेदांमधलं ज्ञान हे मुक्तच आहे, पण तरी सुद्धा ते जोपर्यंत आपण गुरुमुखातून ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला ते समजत नाही. कारण जोपर्यंत वर्ण किंवा श्लोक म्हणा, मंत्र म्हणा, ते ग्रंथामध्ये आहेत, तोपर्यंत ते जड आहेत. आणि जोपर्यंत ते आपल्यामध्ये जाऊन उतरत नाही तोपर्यंत ते काय आहे, तर ते चेतन होत नाहीत. याचा अर्थ वेद मंत्र सुद्धा जेव्हा आपण म्हणू म्हणा किंवा ते वाचन करू म्हणा, ते आपल्यामध्ये रुजवू, तेव्हा जसं म्हटलं जातं, आपण एखाद्या डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला गोळी देतात, बरं नाही म्हणून त्यांनी औषधं दिलेली असतात. ती औषधं बघितलं तर ती जड आहेत. जड म्हणजे ती निर्जीव आहेत. पण त्या गोळ्या जेव्हा आपण आपल्या पोटामध्ये घेतो, तेव्हा आपल्या पोटामध्ये असणारं किंवा आपल्या या शरीराच्या उपाधीमध्ये असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या संगतीत आल्यानंतर त्या जड गोळ्यांचा परिणाम होतो. अगदी त्याचप्रमाणे
ह्या वेदांमधल्या, या श्रुतींमधल्या ज्या सगळे मंत्र आणि ऋचा आहेत, त्या ऋचा जेव्हा आपल्या आतमध्ये रुजल्या जातात किंवा आतमध्ये येतात, तेव्हा त्या चैतन्याच्या साह्याने ते काय आहेत, तर ते ज्ञानाचं प्रगटीकरण तिकडे आहे. आणि म्हणून हे आतमध्ये आपल्याला रुजवायला लागणार आहे. मग तेवढा तो अधिकार आहे की नाही, ते परीक्षा घेतायत. आणि त्या परीक्षा घेताना आचार्य असं म्हणतायत की तू काही कर बाबा, पण हा वर काही मागू नकोस, आणि त्याच्याऐवजी तुला दुसरा कोणता वर मागून घ्यायचा असेल तर तू वर मागून घे. पण मुलगा पण अर्थात मुळात लहान मुलं मुळातच हट्टी असतात. त्यातल्या त्यात बुद्धिमान असतील तर ती तर विचारायलाच नको, ती जास्तच हट्ट करतात. जरा सर्वसामान्य मुलं असले तर त्यांना समजावलं तर ती गप्प तरी बसतात. पण जिथे जास्त बुद्धी आहे त्या मुलांचा हट्ट काही कमी नसतो, हे व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो. तसंच कुठेतरी या बालकाच्या बाबतीत आहे, या कुमाराच्या बाबतीत आहे. आणि आता तो नचिकेत म्हणतोय की हे आचार्य, आपण त्या मृत्यूचे साक्षात कोण आहात, तर देवताच आहात. आपल्या पूर्ण अधिपत्याखाली कोण आहे, तर संपूर्ण मृत्यू आहे. आणि त्यामुळे हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान तुमच्याशिवाय आणखीन कोणाला असणं शक्यच नाहीये. हे सगळं जे आहे हे तुमच्याकडे कसं आहे, तर तो तुमचाच प्रांत असल्यामुळे की याविषयी तुम्ही असं म्हणताय की देवांनाही सूक्ष्म बुद्धी होते किंवा सूक्ष्म बुद्धी असणाऱ्या देवांना ते उमजत नाही. म्हणजे याविषयी देवांनाही संभ्रम आहे असं तुम्ही मला सांगताय. याचा अर्थ ते किती सूक्ष्म हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, शिवाय ते सहज कळणार नाही असंही सांगताय. यमराज जे बोलले, आचार्य जे बोलले, त्यांना हा मुलगा इतका चतुर आहे, बुद्धिमान आहे, तो कसा शब्दात पकडतोय बघा. तो असं म्हणतोय की देवांना संभ्रम होतो, त्यांच्या सूक्ष्म बुद्धीलाही ते कळत नाही असं तुम्ही मला सांगताय. त्याचबरोबर ते सहज कळणार नाही आहे, आणि ते सहज कळणार नाही असंही आपण म्हणताय. याचाच अर्थ हे सहज जे कळणार नाहीये ते तुम्हाला नक्की माहिती असलं पाहिजे. पण तुम्ही ज्या आत्मविश्वासाने हे सांगताय की हे देवांनाही कळत नाही, हे सहज उमजणार नाही, तुमचं हे विधानच असं सांगतंय की या विधानामध्ये तुम्हाला ते सर्व काय आहे, तर ते तुम्हाला ज्ञात आहे. आणि म्हणून हा विषय तुमच्यासारखं समजून सांगणारा किंवा या विषयाचं विवरण आपल्यासारखं दुसरं कोणी करणारं मला मिळणं शक्यच नाही. आणि जर माझ्या समोर तुम्ही आचार्य म्हणून असाल, मी तुम्हाला अत्यंत मनोभावे शरण आलेलो आहे, तेव्हा आता मला दुसरा कोणता वर नकोच आहे. मला आता काय असेल तर फक्त ही जी काही विद्या आहे, या विद्येचं एवढंच मला ज्ञान द्या. कारण मुळामध्ये आपल्याकडे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता मोक्षाची जी संपूर्ण आहे, तो शेवटचा जो आहे पुरुषार्थ, त्याच्यामध्ये काय आहे, तर मोक्ष व्हायचा असेल तर आपल्याला मृत्यूला पार करून जायचंय, मृत्यूकडे अमृत तत्वापर्यंत जायचंय, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचंय, अविद्येकडून विद्येकडे जायचंय. जी जी बंधनं आपल्यावरती आहेत, मग ते कर्तृत्वाचं बंधन आहे, भोक्तृत्वाचं बंधन आहे, देहोहम सारखं बंधन आहे, संघाचं बंधन आहे, विकारांचं बंधन आहे, ही सगळ्या बंधनाच्या गाठी शिथिल करत 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 हे पार करून जर आपल्याला तिथे जायचं असेल, तर हा शेवटचा पुरुषार्थ जो आहे तोच मला पाहिजे. आणि तो शास्त्रांनी सांगितलेला आहे, वेदांनी सांगितलेला आहे, किंवा मला त्याच्याशिवाय दुसरा कोणताही वरच नको. द्यायचाच असेल तर मला तेवढा एकच वर द्या. आणि त्या विचाराप्रमाणे मला तुम्ही काय करा, तर मला हीच विद्या पाहिजे, याशिवाय मला दुसरी कोणतीही विद्या नको. एवढं ऐकल्यानंतर मात्र आचार्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा काही ऐकणारा नाही. आपण किती समजावून सांगितलं तरी हा मुलगा हे काही ऐकणारा आहे असं मला दिसत नाही. तेव्हा आता काय करायचं, ह्याला काहीतरी सांगावं की ह्याच्या बदल्यामध्ये मी तुला काही देतो म्हणून. आणि म्हणून त्यांनी काय सुरू केलंय की आता आचार्य जे आहेत ते त्याला म्हणतात, बाबा रे, तू काही, मी तुला दुसरं काही देतो, पण तू मला हा वर मागू नकोस. आणि म्हणून त्याला काही प्रलोभनं दाखवलीत बरं का, की तुला मी काही देतो असं सांगितलंय. 23व्या मंत्रामध्ये ते असं म्हणतायत की हे नचिकेता, 100 वर्ष आयुष्य असणारे पुत्र, नातू आणि अमाप गोधन, हत्ती, घोडे, सोनं मागून घे, अमोज अमोज जमीन मागून घे, राज्य मागून घे, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हवं तितकं आयुष्य मागून घे बाबा रे, पण तू काय कर, हा वर माझ्याकडे मागू नकोस. एवढं प्रलोभन दिलंय. काय दिलेलं आहे सांगताना असं म्हटलंय की आयुष्य कोणतं, 100 वर्षाचे पुत्र आणि 100 वर्षाचे नातू. याचा अर्थ तोपर्यंत ह्याचं वय किती झालेलं असेल, एवढं आयुष्य मी तुला देतो. त्याबरोबर तुला अमाप गोधन,
पूर्वीच्या काळामध्ये गोधन भरपूर असायचं. मग सुवर्ण आहे, धन आहे, धान्य आहे, हत्ती आणि घोडे, जे जे काही वैभव आहे ते सगळ्या प्रकारचं वैभव मी तुला देतो. सुवर्ण देतो, हे सगळं मी तुला देतो. आणि त्याचबरोबर अमोज जमीन, जमीन याचा अर्थ भूमी ही आहे. आवाज येतोय मॅडम, कुठेतरी कोणीतरी खूप बोलतंय. फार आवाज येतोय. मध्ये कोण बोलतंय का? जरा प्लीज बघाल का? म्यूट करा. मीनाताई वंदन कुलकर्णींना म्यूट करा. वंदना कुलकर्णी, मध्ये खूप डिस्टर्बन्स आहे, आवाज आहे मागचा. सॉरी हा, करा. सॉरी. वंदन कुलकर्णी, ऑल म्यूट करा. हे नचिकेता म्हणतात की एवढं सगळं अमौज जमीन, याचा अर्थ उदंड जमीन मी तुला देतो, की ज्या जमिनीमध्ये पुष्कळ धनधान्य किंवा काय फळं सगळं येतील, एवढं सगळं वैभव मी तुला देतो. आणि पुढे म्हटले की तुझ्या इच्छेप्रमाणे आणखीनही जर तुला आयुष्य हवं असेल तर तेही मी तुला देतो. हे सगळं मी तुला देतो, पण काही करून तू काय कर, तर तू माझ्याकडे या मृत्यूचं जे ज्ञान आहे, हे मृत्यूचं ज्ञान हे तू मला विचारू नकोस. आणि त्याचप्रमाणे काय करतो, तर हे ह्याचं असं काही विचारून तू मला काय करू नकोस, तर अडचणी ते टाकू नकोस, असं सांगितलेलं आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर सुद्धा तो मुलगा काही गप्प बसणारा नाहीये, त्याला तोच वर हवाय. पुन्हा ते त्याला समजावून सांगतायत की हा जो वर आहे तुला, तो जर तुला कमी वाटत असेल, की मी जे काही तुला देतोय त्याच्यामध्ये जर तुला कमी काही वाटत असेल, तर अमापधन आणि चिरंजीवत्व तू मला माग. जसं आपल्याकडे सप्त चिरंजीव आहे तसं सांगितलेलं आहे. अश्वत्थाम्यासारखा जो आहे तो चिरंजीव आहे, हनुमंतासारखे जे ते चिरंजीव आहेत. असं तुला जर चिरंजीवत्व मागून घ्यायचं असेल तर तेही तू मागून घे. अमापधन तू मागून घे. या विस्तीर्ण भूमीवरती तू वैभव संपन्न हो. तुला काय राज्य पाहिजे ते राज्य माग. जेवढे म्हणून भोग पाहिजे असतील ते सगळे भोग माझ्याकडून मागून घे. किती प्रलोभन दाखवलंय. या मुलांनी सगळं नाकारलेलं आहे. वैराग्य हे आशेची गोष्ट आहे. म्हणून सगळ्या संतांनी सांगितलंय, ज्यांना स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांना वैराग्याशिवाय पर्याय नाही, पर्यायच नाही. हा एकच गुण असा आहे की तो गुण तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे, तर त्या तत्वापर्यंत घेऊन जाणार आहे. मुळामध्ये वैराग्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतींद्रिय अनुभव देण्याची क्षमता आहे. आणि ती क्षमता ज्या क्षणी आपल्याला कळते तेव्हा त्याचा परमार्थामध्ये किंवा अध्यात्मशास्त्रामध्ये किती उपयोग आहे हे आपल्याला कळतं. आणि हे या बालकाला नक्की माहिती आहे. तो म्हणतो की हे ज्ञान मला नाही आचार्यांच्या शिवाय कोणी देणार आहे. तोही म्हणतोय मला तेच पाहिजेत. आणि मग यानंतर पुन्हा आणखीन प्रलोभन दाखवलंय. आणि एवढे प्रलोभन दाखवल्यानंतर पुढे त्याने असं म्हटलंय की अरे हेही तुला नको असेल तर आणखीन मी तुला काय देतो बघ. या मनुष्य लोकामध्ये जे अत्यंत दुर्लभ असे भोग आहेत की जे अत्यंत अवघड आहेत बरं का कोणाला मिळणं, ते सगळेचे सगळे मी तुला देतो. ते तू तुझ्या इच्छेप्रमाणे माग. मग तुला रथ पाहिजे असतील, वाद्य पाहिजे असतील, किंवा काय काय सुंदर स्त्रिया हव्या असतील तर ते सांग. स्वर्गामध्ये असणाऱ्या ज्या अत्यंत सुंदर स्त्रिया आहेत त्या सगळ्या ज्या कोणालाही प्राप्त होत नाही त्याही तुला प्राप्त होतील. त्यांच्याकडून तू सेवा करून घे. तुला हवं तेवढं आयुष्य देतो. सगळंच्या सगळं मी तुला देतो. पण तू काही करून या मृत्यूच्या विषयीचा काय कर, तर मला हा प्रश्न विचारू नकोस आणि ही विद्या तू माझ्याकडे मागू नकोस. एवढं सांगितल्यानंतर त्या 26व्या त्या श्लोकामध्ये त्यांनी पुन्हा हे सगळं त्यांनी ऐकलं की आचार्य काय काय देऊ शकतायत आपल्याला आणि काय काय आपल्याला म्हणजे काय काय देऊ केलेलं आहे. सगळ्या प्रकारचं वैभव दिलेलं आहे. हा मुलगा कुठे आहे, तो मृत्यू लोकामध्ये आहे. पहिल्या वारांनी मागितलेलं की मी इथून जाणार आहे. हे जर सगळं एवढं वैभव असेल तर इकडचं जीवन किती संपन्न असणार आहे. पण ही संपन्नता अजिबात त्यांनी मागितलेली नाहीये. आचार्यांचं सगळं ऐकून घेतलेलं आहे. चतुर असणारा मुलगा हा अत्यंत नम्र आहे. सद्गुरूंच्या पुढे कसं वागणं, गुरूंच्या पुढे जर विद्या पाहिजे असेल तर कशा प्रकाराने आपण गेलं पाहिजे. आपण जातानाच जर ताठ मनेने गेलो असतो तर तिथे काही तुम्हाला मिळत नाही. म्हणून अत्यंत नम्र भाव्याने जाणं. श्रुती सांगते तद्विधी प्रणिपातेन, गीता सांगते परिप्रश्नेन सेवया. विधिवत काय करा, तर त्यांना शरण जा आणि मग त्यांना प्रश्न विचारा. त्यांना आधी शरण जा, त्यांच्या चित्ताची प्रसन्नता होऊ दे, मग तुम्ही त्यांना प्रश्न विचारा.
उपनिषद म्हणते जर सद्गुरूंकडे जायचं असेल तर कसं जा, हातामध्ये समित पाणी, हातामध्ये समिधा घेऊन जा. आणि समिधा म्हणजे सुकी लाकडं. कारण सुकी लाकडं जे आहेत ती चटकन अग्नीभूत होतात. तसं पूर्वदूषित विरहित असणारं जे अंतःकरण आहे ते चटकन भ्रमीभूत होतं. पण त्याच्यामध्ये जर शंका असेल, पूर्वग्रह असेल, तर जर संशय असेल, तर ते चित्त भ्रमीभूत तर होतच नाही, तर लाकडं ओली असताना जशी सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी काढून आपल्याला त्रास देतात, तसं अंतःकरण जर पूर्वग्रहाने भरलेलं असेल, तर आपल्याला त्यातून काही मिळणार नाही. ती तरकट बुद्धी ना आपल्याला आत्मानुभव देऊ शकेल, ना ती ब्रह्मानुभव देऊ शकेल, ना ती तिथे आतमध्ये ज्ञान जिरवू शकेल. कारण जेणे भक्षिली अहंता जी आहे, अहंतेची मक्षिका ज्याने भक्षण केलेली आहे, तिथे अन्न जिरणारच नाही असा सिद्धांत समर्थांसारखे संत सांगतात. आणि म्हणून या 26व्या मंत्रामध्ये हे सगळं त्यांनी ऐकलंय आणि आता तो नचिकेत आपल्या आचार्यांना अत्यंत नम्रतेने असं तो म्हणतोय की की हे आचार्य, हे गुरुदेवा, हे सगळे भोग जे आहेत ना, ते तुम्ही मला देऊ केलेत. पण या भोगांचं वैशिष्ट्य असं आहे, ते काही मर्त्य लोकातले आहेत, तर काही स्वर्ग लोकातले आहेत. दिव्य, भव्य असे असणारे हे सगळे भोग आहेत. पण हे सगळे भोग आज असतील तर उद्या नसतील अशा स्वरूपाचे आहेत. आणि जितके भोग मी भोगीन, तितकी माझे इंद्रिय जी आहेत, ती इंद्रिय माझी क्षीण करणारे आहेत. आणि म्हणून भोग हे इंद्रियांचं तेज नष्ट करतात. आणि हे सर्व काय आहे, तर हे सर्व जीवनही त्या संपूर्ण जगताचा जेव्हा आपण कालावधी बघतो, त्या तुलनेमध्ये मानवी जीवन किती आहे ते अत्यंत अल्प आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणतं बघा, की बुडबुड्याप्रमाणे आहे. जसं पाण्यामध्ये एखादं येणारं बुडबुडा. 50, 60, 70 वर्षाचं, 80 वर्षाचं आयुष्य म्हणजे एवढ्या मोठ्या काळामध्ये ते कुठेतरी अत्यंत कमी आहे. तेव्हा तो असं म्हणतोय, की हे जे काही तुमचे भोग आहेत, त्यांनी शब्द इतके वरती वापरलेत त्या मंत्रामध्ये. आपण त्या एका मंत्राचा मुद्दाम काय करूया, तर त्याचा तो जो अन्वय आहे तो बघूया. हा नचिकेत आपल्या गुरुदेवांना म्हणतोय, हे सगळे जे भोग आहेत, हे नृत्यादी आहेत आणि जी काही आपली वाहनं आहेत आणि या सगळ्या सुंदर स्त्रिया आहेत, हे सगळं आपलं आपल्या जवळच ठेवा. यातलं मला काहीच नको. अत्यंत नम्रपणे सांगताना तो म्हणतोय, मर्तस्य अंतकः यत् एतत् सर्व इंद्रियाणाम तेजः जरयन्ती. हे सगळे भोग जे आहेत ते इंद्रियांचं सर्व क्षमता, त्यांचं तेज कमी करणारे आहेत. स्वभावा अपि सर्वम जीवित अल्पम एव तव एव. आणि हे सगळे सगळे कसे आहेत, हे सगळे जीवन अल्प आहे आणि भोगही कसे आहेत, तर हे सर्व इंद्रियांची क्षमता कमी करणारे, तेज कमी करणारे आहे. आणि म्हणून तव एव वाहा, हे तुझं तुम्हाला, तव नृत्य गीते, या सुंदर स्त्रिया, त्यांचं नृत्य, त्यांचं गायन, त्यांचं ते वैभव, हे सगळं गुरुदेवा आपलं आपल्याला लखलाभ हो, यातलं मला काहीच नको. किती विचारी असेल हा मुलगा आणि किती वैराग्याने परिपूर्ण असणारा मुलगा आहे. तो असं म्हणतोय, सिद्धांत सांगतोय, की इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय कशी आहेत, तेजहीन होतात. आपण उपनिषद आपल्याला इतकं मूलगामी विचार सांगतं, इतकं मूलगामी. आपण आपल्या अवस्थांचं कधीच चिंतन करत नाही आणि उपनिषद आपल्याला अवस्थांच्या चिंतनाकडेच घेऊन जातं. कधी आपण विचार करत नाही, की आत्ता मी जागृत अवस्थेमध्ये आहे. जागृत अवस्था म्हणजे काय आहे? मी रात्रीच्या वेळेला सुषुप्त अवस्थेमध्ये जाणार आहे. मला सुषुप्तीची का अवस्था आहे? आवश्यकता आहे. गाढ झोप आहे. मग कधीतरी मी स्वप्नामध्ये जाते आणि मग त्या स्वप्नावस्थेच्या दशेमध्ये जाते. आता ह्या आणि मग कधीतरी मी जर ध्यानाला बसलेले असेल, तर मी त्या महाकरण देहामध्ये जात असेन किंवा बसलेलो असू आपण तेव्हा लक्षात येईल. ह्या चारही देह आहेत, या चारही अवस्था ज्या आहेत, या 4 देहांच्या असणाऱ्या त्या अवस्था, या आपल्याशिवाय कुणालाच कळत नाहीत. म्हणून चारही अवस्थांमध्ये मी निश्चित आहे, पण ह्या प्रत्येक अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी व्यतिरेक आहे. आणि म्हणून जर मला भूक लागली, आत्ता जागृत अवस्थेमध्ये मला भूक लागली आणि मी म्हणेन नको बाई, आता मला खूपच काम आहे, मी जरा स्वप्नामध्ये जरा जेवीन बरं का, चालणार नाही.
स्वप्नामध्ये मला तहान लागल्यानंतर मी असं नाही म्हणू शकत की नाही मला आता मी जरा उठल्यानंतर पाणी पिते, आता स्वप्न बघताना कुठं पाणी पिऊ, नाही चालणार. याचा अर्थ प्रत्येक अवस्थाचा एकमेकांशी व्यतिरेक आहे, पण सर्व अवस्थांमध्ये मात्र मी आहे. आणि त्यातली एक असणारी अवस्था म्हणजे सुषुप्ती, म्हणजे तुमची आमची गाढ झोप. एक दिवस जर आपल्याला झोप नसेल तर आपण अत्यंत तळमळतो, अरे आज मला झोप नाही लागली, आज मला झोप नाही लागली, आज मला झोप नाही लागली, असं आपण का म्हणतो? वेदांत शास्त्र म्हणतं जरा थोडा विचार करा, कशासाठी आपल्याला आत्यंतिक झोप कशासाठी आहे? कारण सुषुप्ती दशेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा जागृत अवस्थेत असणारी आपली सर्वच्या सर्व इंद्रिय जी बहिर्मुख आहेत ती सगळी दिवसभर बहिर्मुख असणारी इंद्रिय लक्षावधी भोग भोगतात, आणि हे लक्षावधी विषयांचे भोग भोगून भोगून ती इतकी शिथिल होतात, इतकी दमून जातात, इतकी गलित गात्र होतात की आता त्यांची भोग भोगण्याची क्षमता पूर्णतः नाहीशी होते. जेव्हा भोग भोगण्याची क्षमताच नाहीशी होते, आता समोर काही आलं तरी नको, जेवण नको, खाणं नको, सिनेमा नको, गप्पा नको, आता मला जरा झोपू द्या आपण म्हणत. याचा अर्थ ज्या क्षणी भोग भोगण्याची इंद्रियांची क्षमता संपलेली असते तेव्हा ही सगळी आपली इंद्रिय जी आहेत ती आत्मस्वरूपात पूर्णपणे लीन होतात, आणि जेव्हा ती लीन होतात त्यावेळेला सुषुप्तीमध्ये जातो, गाढ झोपेमध्ये जातो, आणि गाढ झोपेमधून जेव्हा जागे होतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे आपल्याला बरीचशी ऊर्जा प्राप्त झालेली आहे, आणि जी ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि आपण म्हणतो काय बरं वाटतंय, मला आता किती गाढ झोप लागली होती, पण आपण कधीच विचार करत नाही की गाढ झोप लागली हे कोणाला कळलं. चारही अवस्थांचा जर मी साक्षी असेन तर गाढ झोप लागली हे कुणाला तरी कळलं असलं पाहिजे, आणि ते कुणाला कळलं याचा आपला विचारच नसतो. आणि इथे या ठिकाणी नेमकं हा छोटा कुमार सांगतोय की सगळी जे भोग भोगून बघून काय घडतं, तर हे भोग भोगून सगळी आपली इंद्रिय जी आहेत ती गलित गात्र होतात, आणि जेव्हा इंद्रिय गलित गात्र होतात तेव्हा ती भोग भोगायला असमर्थ होतात, आणि जेव्हा भोग भोगायला असमर्थ होतात त्याच वेळेला आपण कोणत्या अवस्थेमध्ये जातो, तर आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो. आता हा रोजचा अनुभव आहे, आता तो जीवनाचा अनुभव आहे, असं हे बालक कोणाला सांगतंय, आपल्या आचार्यांना सांगते, आणि आचार्यांना सांगून म्हणतंय की हे सगळे भोग जे आहेत ते माझ्या इंद्रियांची क्षमता कमी करणारे आहेत, ते मला जरेकडे नेणारे आहेत, आणि जरेमध्ये एकदा वृद्ध झाल्यानंतर कुठं काय भोग भोगता येणार, काही करता येणार नाही. त्यामुळे हे सगळे भोग आहेत ते आचार्य तुमचे तुम्हाला कसे असावेत, तर वाहा तव नृत्य गीते एव तव एव, तुमचे तुम्हालाच ठेवा, यातलं मला काहीच नको, असं हे बालक सांगते. इतकं वैराग्य त्याच्याकडे आहे, आणि जेवढं वैराग्य त्याचबरोबर त्याच्याकडे विवेक आहे. आणि म्हणून ही आत्मविद्या मला दुसरं सांगायला यमरामा धर्माशिवाय किंवा या आचार्यांशिवाय दुसरा कोणी नाही, आणि म्हणून त्यांनी पुन्हा हट्ट धरलेला आहे. आणि त्या 27व्या मंत्रामध्ये तो म्हणतोय की मनुष्य धनाने कधीच संतुष्ट होत नाही, जितकं मिळेल त्याला असं वाटत असतं की मला धन अधिकच पाहिजे. हे धन तरी कशाला हवं, आपल्याला हवं असतं, कारण आपल्या इतकं अज्ञान आहे, त्या अज्ञानाने आपल्याला असं वाटतं की जितकं धन माझ्याकडे असेल तितकं मला सुख मिळेल. पण आपण कधी विचार करत नाही धन हे सुख मिळवण्याचं साधन आहे, आणि साधन हे साध्य कधी होऊ शकत नाही. शास्त्राने सुंदर दृष्टांत दिलाय त्याला. शास्त्र असं म्हणतं धनाच्या साह्याने मी गादी विकत घेऊ शकेन, पण धनाच्या साह्याने मला झोप विकत घेता येणार नाही. जी सुषुप्ती दशा आहे ती प्रत्येक जीवाला किती मिळावी हे ईश्वराच्या स्वाधीन आहे, ते तुमच्या माझ्याही स्वाधीन नाही. प्रयत्न करून बघा बरं एकदा, मला पाहिजे तेव्हा झोप येते का? येतच नाही, किती झालं तरी. आपण तळमळत राहतो आणि मग म्हणतो मला झोप येत नाही, झोपत नाही. याचा अर्थ ते आपल्या स्वाधीन नाही. हे सगळं त्याला माहिती आहे, आणि म्हणून तो म्हणतोय आचार्यांना की हे सगळं तुमचं तुमच्यापाशी ठेवा, मला मात्र काय द्या, तर मला ती आत्मविद्याच द्या. आणि आता तो पुढे म्हणते की धनाने तो मनुष्य संतुष्ट होत नाही. आता ज्या अर्थी माझ्यावर आपण प्रसन्न आहात, कळलंय त्याला,
की यामध्ये खूप काही देत आहेत, याचा अर्थ ते आपल्यावरती प्रसन्न आहेत, म्हणालेच आहेत, अरे तू किती बुद्धिमान आहेस, जसे मी मंत्र म्हटले तसे तू म्हणून दाखवलेलेस, आणि म्हणून हा अग्नीच तुझ्या नावाने ओळखला जाईल, आणखीन एक वर देतो, इतके प्रसन्न आहेत, हे त्या बालकाला कळतंय. आणि म्हणून तो कुमार म्हणतोय की तुम्ही माझ्यावरती प्रसन्न जेव्हा आहात आणि तुमच्यासारखे आचार्य जेव्हा माझ्यावरती प्रसन्न आहेत, त्यावेळेला धन आणि जे जे काही लौकिकातलं वैभव आहे ते तुमच्या कृपाशीर्वादाने मला मिळणारच आहे. तुमच्या कृपाशीर्वादाने मला जेवढं आवश्यक आहे तेवढं आयुष्य मिळणार आहे. कारण संतांचे जर आशीर्वाद असतील तर किती छान म्हटलंय की गंगा काय करते तर पापाचं हरण करते. शशी जो आहे तो तापाचं हरण करतो आणि कल्पवृक्ष जो आहे ते दैन्याचं हरण करतो. पण संत मात्र या तिन्हीच्या गोष्टींचं हरण करतात. मग जर आचार्य मी तुमच्या चरणी बसलेलो आहे, तर या तीनही गोष्टींचं जे आहे ते हरण होणार आहे आणि मला सगळंच्या सगळं मिळणार आहे. तर तुमच्या कृपेने ते मला मिळणार आहे. तेव्हा आता मला ते मागण्याची काही आवश्यकताच नाहीये. याचा अर्थ किती हुशार आहे, हे सगळं तुम्ही मला देणारच आहात. न बोलता मागून घेतलेलं आहे की नाही, हा त्याचा विवेक आहे. जितकं वैराग्य अधिक, तितकं विवेक म्हणजे बुद्धी, सूक्ष्म बुद्धीची क्षमता अधिक. आता हे बरोबर त्याला माहिती आहे आणि यासाठी तो म्हणतोय, की "हे मला माहिती आहे, पण तुम्ही काही करा, म्हणून मी जो वर मागितलेला आहे, तो तिसरा वरच मला पाहिजे. याच्याशिवाय मला दुसरा कोणता वरच नको आहे." स्पष्ट त्यांनी नाकारलेला आहे आणि कोणताही दुसरा वर मला या ठिकाणी नाही. मला एकच वर हवं आणि तो म्हणजे मृत्यूचं जे आहे, की काय जातं आणि काय राहतं. मृत्यू कोणाला येतो नेमका? या क्षणी काय होतं? बघा व्यवहारामध्ये आपण एखाद्याकडे कोणाचा मृत्यू गेला असेल, तर आपण त्यांच्याकडे भेटायला जातो. ती घरातली व्यक्ती म्हणते, "अहो आत्ता होते आणि आत्ता गेले." तर आत्ता होते आणि आत्ता गेले याचा अर्थ समोर त्यांचं ते असतातच, सगुण रूपामध्ये ते समोर असतातच. अजून त्यांना नेलेलं नाहीये. देहाचं दहन झालेलं नाहीये. पण आत्ता होते आणि आत्ता गेले. मग यातलं काय होतं आणि काय गेलं? किती वेळा बघितलं असेल, किती वेळा वाचलेलं असेल, तरी पण बुद्धीला नेमकं ते कळत नाही. आणि तेच मला समजून घ्यायचंय असा हा कोण सांगतोय? तर हे कुमार असणारा तो आचार्यांना सांगतोय. त्यामुळे तीच विद्या मला द्या आणि त्याच वराने माझं आयुष्य कसं होईल तर साफल्य होईल. आणि म्हणून तुम्ही काही करा, तो विनंती करतोय, की माझ्यावरती कृपा करा आणि कृपा करून हा एक जो आहे, तो हा एकमेव वर मला द्या आणि ह्या मृत्यूची जी विद्या आहे, तेवढी तुम्ही मला समजावून सांगा. आणि मग 28व्या मंत्रामध्ये श्रुती आपल्याशी बोलतेय, की या भूलोकी राहणारा जो मनुष्य आहे, तो कसा आहे? जरा-मरणाने युक्त असा असणारा मनुष्य आहे. पण याच मनुष्यामध्ये एक असं तत्व आहे, जे अजर आणि अमर असं आहे. ते त्याला कधी मिळतं? तर देवाच्या जवळ गेल्यावर, त्याला ओळखल्यावरती कनककांतादिकापासून मिळणाऱ्या नाशिवंत सुखाचं चिंतन करीत जे राहतात, उदंड आयुष्य असे जे कोणी भोगतात, त्यांना ते सुख मिळत नाही किंवा स्वतःचंच असणारं अज, अजर आणि अमर असं स्वरूप त्यांना कळत नाही. याचा अर्थ प्रत्येक जीव मूळचा कसा आहे? तर तो अज, अजर आणि अमरच आहे. तो आत्मस्वरूपच आहे. तो ब्रह्मस्वरूपच आहे. पण त्याला ते कळत नाही. त्याला असं वाटतं मी जीव आहे, मी जन्माला आलेलो आहे, मी काही काळ राहणार आहे आणि मी काही काळ जाणार आहे. जोपर्यंत हा भाव अंतरंगामध्ये आहे, तोपर्यंत नक्की समजायचं की मी अविद्येमध्ये आहे. ज्या क्षणी मला कळेल की नाही मी जीव नाही, त्या क्षणी आपण परोक्ष ज्ञानामध्ये जाऊ, म्हणजे शब्द ज्ञानामध्ये जाऊ. आणि ज्या वेळेला मी जीव नाही, मी देह नाही, आपण कायम आचार्यांचं आत्मषटक म्हणतो, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम. काहीच यातलं मी नाही. मला क्रोध नाही, मला विकार नाही, काही नाही. मी का माता नाही, मी पिता नाही, मी गुरु नाही, मी शिष्य नाही, मी बंधू नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिव. मग जे जे नाही नाही ते सगळं व्यतिरेक आहे आणि ज्याचा अनुभव आहे ते अन्वय आहे. हा अनुभव केव्हा येईल? नंतर येईल. आणि असं हे जे काय आहे हे सगळं नाशिवंत आहे, सगळे भोग तुम्ही मला देताय. असे सगळे भोग बघून कोण समाधान पावेल? म्हणजे शहाणा माझा माणूस आहे, तो असं काहीही मागणार नाही आणि शहाणा मनुष्य तुझ्यासारख्या देवाचं दर्शन झाल्यावरती अमृत तत्व प्राप्तीचीच इच्छा धरेल. विषय उपभोगाच्या हीन सुखास भुलणार नाही.
त्यामुळे आचार्यांशी बोलताना श्रुती म्हणते की हे बालक जे आहे तर म्हणतं की हे सगळे भोग जे तुम्ही देताय, जे जे काही मला देऊ केलेलं आहे, हे सगळं कसं आहे, हे भूलोकावरती सगळ्यांना जरी ते ऐश्वर वाटत असलं तरी ते पतनाला कारणीभूत आहे. या सगळ्या भोगांच्या साह्याने आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. आणि आत्मा कसा आहे, अज म्हणजे तो जन्मालाच आलेला नाही, आणि तो अज अजर आणि अमर. तो अज म्हणजे तो नाही चालेला जन्माला, अजर म्हणजे जन्माच्या पूर्वी तो असणारा तो नाही आहे, आणि अमर असं हे जे तत्व आहे आता 3 काळांनी बांधलेलं आहे. असं 3 शब्द का वापरलेत? कारण तुम्ही आम्ही सर्वसामान्य प्रापंचिक माणसं, आपल्याला 3 काळांचं इतकी सवय झालेली आहे, आणि त्यामुळे 3 शब्दांशिवाय आपल्याला पूर्वी, आत्ता आणि नंतर या 3 काळांशिवाय आपल्याला बोलताच येत नाही. शांती सुद्धा 3 म्हणायला लागतं ना, ओम शांती शांती शांती, तसं आहे ते. आणि यासाठी अज अजर आणि अमर असं असणारं तत्व जे आहे ते आपण जाणणार नाही. कारण काय, तर कनक कांता या दारेशना, धनेशना, लोकेशना या सगळ्यामध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहोत. आणि म्हणून दशलक्ष आयुष्य जरी मला मिळालं, इतकं आयुष्यमान भव असं जरी तुम्ही मला आशीर्वाद दिलात, तरी सुद्धा काय आहे, यात कोण आनंद मानेल? तेव्हा असा कोणताही आनंद मला नको. मला काय द्या, तुम्हाला ती गूढ विद्या जी आहे मृत्यूची, ती मृत्यूच द्या, ती विद्या मला द्या, असं त्यांनी सांगितलंय. आता मग मात्र हे म्हणतात की हे यमधर्मा, पुन्हा तो आपल्या आचार्यांशी बोलतोय. आचार्यांना म्हणतात की ज्या मोठ्या मार्गाविषयी, हा मोक्ष मार्ग आहे, मला कल्पना आहे की जी विद्या मी विचारतोय ती सर्वसामान्यांना कळण्यासारखी नाहीये, त्याच्यासाठी सूक्ष्म बुद्धी हवी आहे. हे जरी असलं तरी ही जी शंका आहे, तो मार्ग तुमच्या हक्क सांगणार मला कोणी दुसरे आचार्य भेटणार नाहीत, तेव्हा तो तुम्ही मला सांगा. जो हा गुप्त राहिलेला वर मी मागितलेला आहे, आणि त्याच्याशिवाय दुसरा वर तो म्हणतोय हा नचिकेत आता तुमच्याकडे मागणार नाही. इथे तो हट्टालाच भेटलाय आणि आचार्यांना म्हणतोय काही करून काय करा, तर तो एकमेव वर तुम्ही मला द्या. आणि असा तो वर तुम्ही जर मला दिलात तर मला, नाहीतरी तुम्ही कबूल केलेले आहेत मी मला वर देतो म्हणून, तेव्हा हा एवढा एक वर द्या. त्या बालकाची ती मागणी बघितल्यानंतर साहजिकच यमदेवांना, आचार्यांना अतिशय आनंद झालाय. कारण परीक्षा बघितली, एवढं सगळं दिलंय तरी सुद्धा ते सगळं नाकारलेलं आहे. असलेलं वैभव नाकारण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे, ते ज्याच्याकडे वैराग्य गुण आहे. तुकोबारायांना शिवाजींनी किती वैभव दिलं, सुवर्ण दिलं, सगळं दिलं. तुकोबारायांनी सगळं परत पाठवलं आणि ते म्हणतात सोने आणि मृत्तिका आम्हासी समान. माझा एक पांडुरंग जो आहे, जो सुखरूप आहे, त्या सुखरूपाईसा माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणी नाही, आणि तो माझ्याकडे असल्यामुळे हे सगळं धन आणि सुवर्ण तुमचं तुम्हाला लखलात शिवाजी महाराजांना परत पाठवलं. आणि उलटा निरोप काय पाठवला की कनका आणि जी आहे जी माती आहे ती आम्हाला कशी आहे, सोने आणि मृत्तिका आम्हाला समान आहे, असा त्यांनी निरोप पाठवला. तीच भूमिका कुठेतरी या नचिकेताकडे आपल्याला पाहायला मिळते. या बालकाकडे जर इतकं वैराग्य असेल, आणि आज आपण इतके भोग भोगून सुद्धा आपल्याला एखादा भोग नाहीसा म्हणता येत नाही, त्या भोगाविषयी आपलं मन विटत नाही, याचा अर्थ आपण किती प्रपंचाच्या दलदलीमध्ये फसलेलो आहोत, याचं प्रत्येकाने अवलोकन आपलं आपण करायचं. श्रुती माऊली आपल्याला असं शिकवते बरं का, आपण त्याचं अवलोकन करायचंय आणि त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. इथे पहिली वल्ली संपली आहे प्रथम अध्यायातली, आणि आता दुसऱ्या वल्लीमध्ये म्हणजे पहिल्या अध्यायाचं जे दुसरं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण प्रविष्ट होते. आणि तिथे पहिल्यांदा जो विषय येतो तो म्हणजे श्रेय आणि प्रेय, विवेकच आहे. विवेक या शब्दामध्ये विचा हा धातू आहे. विचा हा धातू निवड करणे, म्हणजे निवड करणे, याला विच म्हणजे निवड करणे, विचती म्हणजे निवड करणे. बुद्धीची क्षमता आहे आपल्या बुद्धीला निसर्गतः दिलेला तो एक गुण आहे, निवडायचं आहे. मग ते काय निवडायचं आहे? आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये शास्त्र असं म्हणतं की शुभाशुभ प्रवाहाना वहंती वासना सरित. योग वशिष्ठाचा श्लोक आहे की प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये शुभ आणि अशुभ वासना रूपी नदीचा नित्य प्रवाह वाहत असतो,
आता आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या साह्याने अशुभ प्रवाह आपल्याला टाळायचा आहे आणि शुभ प्रवाह आपल्याला स्वीकारायचा आहे. हे शुभ स्वीकारणं आणि अशुभ टाकणं ही जी बुद्धीची क्षमता आहे त्याला विवेक असं म्हणतात. आणि म्हणून सत्यासत्य विवेक, नित्यानित्य विवेक आणि आत्मानात्म विवेक. आता ह्या 3 प्रकारचे विवेक आपल्याला करणं आहे. मग आता इथे सुरुवातीलाच कोणता विवेक करायचा आहे आपल्याला, हे यमधर्म या ठिकाणी सांगतायत. आणि आता तो बोध आहे, तो यमधर्म आचार्य आपल्याशी बोलतायत, शिष्याशी बोलतायत. तेव्हा आपण आता शिष्य या भूमिकेवरती आल्यानंतर आपले आचार्य, आपले श्री गुरु आपल्याशी काय बोलतील, काय आपल्याला असलं पाहिजे, कोणत्या प्रकारचा विवेक आपण केला पाहिजे. नचिकेताच्या निमित्ताने केलेला जो बोध आहे तो बोध आपण समजून घेऊया. आणि सुरुवातीलाच म्हटले श्रेय म्हणजे काय आणि प्रेय म्हणजे काय. प्रेयस याचा अर्थ लौकिकातलं ज्ञान, प्रापंचिक ज्ञान. श्रेयस याचा अर्थ पारमार्थिक ज्ञान, अध्यात्म ज्ञान. तर अध्यात्म आणि परमार्थ हे शब्द पण एकदा जरा बघूया. बरेच वेळेला कानातून गेलेले असतात पण त्याचे नेमके अर्थ माहिती नसतात. आपण म्हणतो अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्र याचा अर्थ अध्यात्म म्हणजे शरीर. या शरीराच्या आतमध्ये असं एक तत्व आहे की जे तत्व इंद्रियांना गोचर नाही, काहीच नाहीये. मौलींनी सुंदर वर्णन केले की या उपाधिमादी गुप्त चैतन्य असे सर्वरत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता हे जे तत्व आहे, हे तत्व कोणतं असेल तर ते तत्व स्वीकारणं याला विवेक म्हटलंय. ते अध्यात्मामध्ये असणारं ह्या तत्वाचा शोध घेणं म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे. समर्थांनी अशीच ओवी वापरली. समर्थ म्हणतात की तत्वांचे गाठोडे शरीर याचा पाहता विचार एक आत्मा निरंतर आणिक नाही. हे शरीर पंचमहाभूताचे एक गाठोड आहे. हे गाठोड्यातले सगळे एक 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 पंचमहाभूत वेगळी करा आणि मग जेव्हा तुम्ही वेगळी कराल विचारांनी त्यावेळेला शुद्ध एक स्वरूप राहिलेलं असेल आणि ते कोणतं असेल तर ते आत्मस्वरूप असेल. मग हे जाणण्याचं जे शास्त्र आहे त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. मग परमार्थशास्त्र म्हणजे काय. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ, अर्थ म्हणजे प्राप्तव्य. सर्वश्रेष्ठ प्राप्तव्य कोणतं आहे तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष यातला मोक्ष जो आहे शेवटचा पुरुषार्थ ते प्रत्येक जीवानी कमावणं आहे. किंवा तेन वयम भगवंतास्याम असं आपल्याला ऋग्वेद सांगतो. ऋग्वेदातली ऋचा म्हणते की प्रत्येक या विधात्याने तुम्हाला आम्हाला इथे का पाठवलेलं आहे की माणूस म्हणून पाठवलेलं आहे. पण आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आपण भगवंतच आहोत आणि आपल्याला भगवंतच व्हायचं आहे ही अनुभूती घेण्यासाठी इथे पाठवलेलं आहे. आणि हे जे कमावणं आहे त्याला श्रेयस म्हटलेलं आहे. मग आता श्रेयस काय आणि प्रेयस काय याचा विवेक करायचा आहे. आणि हा कुठचा वल्लीचा विषय आहे तर दुसऱ्या वल्लीचा विषय आहे. इथे आचार्य आपल्याशी बोलायला सुरुवात करतायत आणि ते म्हणतात श्रेय म्हणजे काय म्हणजे खरे हित वेगळं आणि प्रेय म्हणजे जे जे काही प्रपंचामध्ये असणारं जे भोग भोगायला लावणारे विविध जे असणारे विषय आहेत ते वेगळं आहे. आणि म्हणून श्रेय वेगळं आहे, प्रेयही वेगळं आहे. आपल्याला प्रपंचामध्ये आपण राहतो, प्रपंचामध्ये अनेक प्रकारची सुख आहेत. ती सगळी कोणती आहेत तर ती प्रेय आहेत. आणि श्रेय वेगळं आहे आणि म्हणून श्रेय वेगळं आहे, प्रेय वेगळं आहे. भिन्न भिन्न रूपाच्या या दोन गोष्टी पुरुषाला संबद्ध असतात. याचा अर्थ या दोन्हीचा आपल्याशी संबंध येतो. जीवनामध्ये सुखाचेही तरंग आपल्याकडे येणार आहेत, दुःखाचेही तरंग येणार आहेत. हे सगळं आपल्याकडे येणार आहे. यापैकी श्रेय स्वीकारणाऱ्याचेच काय आहे तर जीवनामध्ये कल्याण होतं. ज्यांनी श्रेय स्वीकारलेलं आहे त्याचं आयुष्याचं कल्याण होतं. आणि जो प्रेय स्वीकारतो तो पुरुषार्थाला अंतरतो आणि पुरुषार्थाला अंतरतो म्हणजेच तो स्वस्वरूप जाणत नाही. जो स्वस्वरूप जाणत नाही तो प्रेय स्वीकारलेला आहे. प्रेय स्वीकारले म्हणजे द्वैत स्वीकारतो. द्वैत स्वीकारतो म्हणजे सुखाच्या आभासात राहतो. आणि जो सुखाच्या आभासात राहतो तो पुन्हा वासना ज्या आहेत त्या वासनांच्या अधीन होतो. आणि जो वासनांच्या अधीन होतो तो पुनरपि जननम पुनरपि मरणम आपल्याच पुढच्या जन्माला कारणीभूत होतो. आता जन्माला कारणीभूत झाला की त्या जन्मामध्ये मृत्यू झाला म्हणून तोच आत्महत्यारा होतो. किती सुंदर एक साखळी सांगितले बघ. मग जीवनामध्ये मी काय स्वीकारायचं.
मी श्रेय स्वीकारायचंय का मी प्रेय स्वीकारायचंय? सुरुवातीलाच आचार्य त्या बालकाला सांगतायत, त्या कुमाराला सांगतायत, दोन प्रकार जीवनामध्ये, दोन प्रकारच्या गोष्टीचा संबंध प्रत्येक जीवाशी येणारच आहे. आणि जर तो येणार असेल तर श्रेय आणि प्रेय दोन्ही वेगळं आहे. एक जे आहे श्रेयाने आत्मप्राप्तीचं हित होणार आहे आणि प्रेयाने काय आहे तर आपल्याला भोग तर मिळतील, पण ते सुखाचे भोग आहेत. शेवटी ते आपल्याला कुठे नेणारे आहेत तर ते दुःखाकडे नेणारे आहेत, त्या जन्ममरणाच्या फेऱ्याकडे नेणारे आहेत. तेव्हा प्रेय जे आहे, आता इथे विवेक परत करायचा आहे जीवाने आणि श्रेय स्वीकारायचं का प्रेय स्वीकारायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. सुरुवातीला सिद्धांत आचार्यांनी सांगितला आणि मग असा सिद्धांत सांगितल्यानंतर पुढच्या मंत्रामध्ये श्रुती आपल्याशी बोलते की ते श्रेय आणि प्रेय जे आहे हे परस्परामध्ये सगळे इतके बेमालूमपणे मिसळलेले आहेत आणि हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याकडे सहज येत असतं बरं का. जे सुखाच्या निमित्ताने दोन्ही गोष्टी आपल्याकडे सहज येत असतात. या दोन्हीचा नीट विचार करणं आणि मग बुद्धिमान माणूस जो आहे, जो विद्वान आहे, त्याची बुद्धी सूक्ष्म आहे, तो विचार करून त्याची निवड करतो आणि म्हणून विवेकी पुरुष जो आहे तो प्रेय दूर सारतो आणि तो श्रेय स्वीकारतो. विषय जे आहेत ते आरंभी फार गोड वाटतात, पण जे गोड वाटणारे विषय आहेत तेच आपल्याला नंतर दुःखाला कारणीभूत होतात. आणि प्रेयामध्ये मात्र काय आहे, स्वतःला बदलायचं आहे, स्वतःच्या मनाच्या विरुद्ध करायचंय, आपल्याच मनाला मारायचं आहे, आपल्याच बुद्धीला मारायचं आहे, मी स्वतःच माझा मृत्यू बघायचा आहे. हे सगळं सुरुवातीला जेव्हा साधना करतो तेव्हा हे फार अवघड जातं किंवा ते नकोसं वाटतं, ते थोडंसं क्लेशकारक वाटतं. पण प्रारंभीच्या काळात जरी हे क्लेशकारक वाटत असेल, कारण ही साधनेची पद्धत आहे, पण अंतिम ते हिताचं आहे. मग बुद्धिमान माणूस जो आहे तो हे स्वीकारतो, पण सर्वसामान्य मात्र काय करतात तर त्या श्रेयाला दूर सारतात आणि ते प्रेय स्वीकारतात. पण जो बुद्धिमान आहे तो मात्र काय करतो तर तो श्रेय स्वीकारतो. पण मंद बुद्धीचा माणूस मात्र चरितार्थाच्या अपेक्षेने, काय शब्द वापरले बघा श्रुतीने इथे, श्रुती शब्द वापरते की मंद बुद्धीचा माणूस तो केवळ प्रापंचिक सुख स्वीकारतो. आता हे शास्त्रालाच मान्य नाहीये, केवळ प्रपंच करणं हे मान्यच नाहीये. म्हणजे केवळ भोग भोगणं हे मान्य आहे. भोग भोगायचे नाहीत असं नाही, ते निश्चित भोगायचे आहेत. पण ते कसे भोगायचे आहेत त्यामागचा विचार आहे आणि हा विचार आपल्याला सगळ्या श्रुती सांगतायत बरं का. आचार्य आपल्याला पुढे हाच विचार पुढे सांगते. म्हणून प्रपंच सोडून टाकायला सांगितलेला नाही. प्रपंच नाही सोडून टाकायला, की प्रपंच अवघा टाकायला कोणत्याच संतांनी सांगितलेला नाही. पण काही परमार्थ वाढवावा, याचा अर्थ दोन्ही जे आहे ते सायमल्टेनियसली बरोबर चाललं पाहिजे. जसं एका रथाला दोन चाकं आहेत आणि त्या दोन चाकांवरती तो रथ चालला असेल, तसा जीवन रथ जो आहे तो श्रेय आणि प्रेय याचा अर्थ लौकिक आणि पारलौकिक. लौकिक याचा अर्थ शारीरिक सगळी सुख आणि पारलौकिक याचा अर्थ अंतरंगाचं चिंतन. आता प्रश्न येईल की मी जेव्हा आम्ही अंतरंगाने साधना करतो आणि आमचं शरीर आहे हे दोन्ही जर वेगळं आम्ही एक करत बसलो तर आमचा प्रपंच धड होईल किंवा नाही? हे शक्य आहे का? एका वेळेला दोन्ही गोष्टी शक्य आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. पण जसजसं आपण अध्ययन करायला लागतो तसतसं लक्षात येईल की आपल्याला विधात्याने दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक स्थूल देह दिलेला आहे, एक सूक्ष्म देह दिलेला आहे. सूक्ष्म देह विचार करू शकतो, जिथे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, सगळे विकार तिथे दडून बसलेले आहेत. हे सगळं सूक्ष्म आहे. आज जे काही व्यापार चालले त्या शरीराशी त्याचा काही संबंधच नाही. म्हणून शरीराने प्रपंचच करायचा आहे आणि अंतरंगाने, अंतःकरणाने काय करायचंय हा विचार करायचा आहे. मग आता हे सहज शक्य आहे की नाही? मी नोकरीला चालली आहे, गाडीमध्ये बसलेली आहे, भरपूर गाडीमध्ये गर्दी आहे, आजूबाजूला कलकलाट चाललेला आहे, त्या कलकलाटामध्ये माझं शरीर आहे, बाजूला भरपूर लोक आहेत, इतके लोक आहेत, इतके लोक आहेत, पण त्या गर्दीमध्ये सुद्धा शांत डोळे मिटून मी परमात्म्याचं नामही घेऊ शकते आणि ब्रह्मचिंतने करू शकते की नाही? ज्याचा अर्थ शरीर लोकांतामध्ये असताना अंतःकरण वेगळीकडे राहू शकतं किंवा नाही? किंवा घरात चपात्या करते, केर काढते, लादी पुसते, काहीतरी करते, पण आतमध्ये परमात्म्याचं चिंतन करू शकू की नाही? आतमध्ये ओंकाराचा जप करू शकू की नाही?
मग या दोन गोष्टी भिन्न आहेत आणि या दोन्ही समांतर आहेत. तुम्ही आम्ही कधीतरी शाळेत गेलेलो आहोत आणि नक्की शिकलेलो आहोत की दोन समांतर रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत. आणि जर दोन समांतर रेषा एकमेकांना कधी छेदतच नसतील तर या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला आपल्याला करता येतात. आता बुद्धिमान जो आहे, जो तीव्र मुमुक्षू आहे, तो काय करतो, तर त्या बुद्धीच्या साह्याने, विवेकाच्या साह्याने श्रेय स्वीकारतो आणि श्रेय स्वीकारल्यानंतर प्रेयामध्ये राहून प्रेयही करतोच. पण मंद बुद्धीचा मात्र काय करतो, तो फक्त चरितार्थासाठी प्रेय स्वीकारतो आणि परिणामी काय होतं, तर त्याला जे आहे, तर त्याला प्रारंभी काही वाटेल सुख, पण नंतर मात्र अंती जे आहे, तर त्याचं खरं समाधान, तृप्ती त्या ठिकाणी नाही. असं आपल्याला कोणतं आहे ते या ठिकाणचा पाहिजे. दुसरा मंत्र सांगतो. आता तिसऱ्या ह्याच्यामध्ये पुन्हा आचार्य बोलतायत आणि ते म्हणतात, की "हे नचिकेता, तू पुत्र, धनादी, प्रिय आणि अप्सरा हे सगळे भोग, वस्तू हे सगळं जे आहे, ह्यांचं असारत्व जाणलंस. तू का नाकारलंस हे सगळं? मी हे सगळं तुला दिलेलं होतं. पण तू ह्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या आहेत, कारण ह्या सगळ्या आसार आहेत. यातलं शाश्वत काही नाही आणि हे जाणून तू त्याचा त्याग केलेला आहे आणि बहुतेक लोक याच भोगामध्ये बुडून जातात आणि मी दिलेलं जी द्रव्याची माला होती, जे काही दिलेलं होतं, हे सगळं तू नाकारलेस." आता इथे आचार्य त्या शिष्याचं कौतुक करतायत बरं का. त्याच्याकडे असणारी जी गुणसंपदा आहे, ज्या गुणसंपदेमध्ये त्याच्याकडे ते वैराग्य आहे, त्या वैराग्याच्या गुणसंपदेचं ते कौतुक करताना ते म्हणतात, की "एवढं सगळं मी तुला दिलंय, देण्याचा प्रयत्न करत होतो, हे सगळं मी तुला दिलं, पण हे सगळं तू नाकारलंयस आणि हे खरंच कसं आहे, तर ते अत्यंत कौतुकास्पद आहे. खरं सांगायचं तर तुझं वय जे आहे, त्या वयामध्ये हे सगळं तुला कुठेतरी सुखाकडे नेणारं होतं. तू मागू शकला असतास, कारण मी तुला देत होतो. पण यातलं तू काहीही घेतलेलं नाहीस. आणि का घेतलेलं नाहीस? कारण ते असार आहे. त्यामुळे जे जे भोग आहेत, जे जे इंद्रियांना गोचर होणारे भोग आहेत, जे सुख देणारे, दुःख देणारे, ते सगळेच नाशिवंत आहेत. आणि ते नाशिवंत असल्यामुळे हे सगळं दृश्य जगत जे आहे, त्या जगतामधून तुम्हाला आम्हाला असं वाटतंय, की किती प्रकारचे वृक्ष आहेत, वेली आहेत, फळं आहेत, ते सगळं आपल्याला डोंगर आहे, एकीकडे निसर्ग आहे, एकीकडे सगळं जे आहे, ते सगळे आपले भोगच आहे. ते सगळे आपण भोगतच असतो, यातला आनंद भोगत असतो. कळतही नाही. हे सगळं ईश्वराने कोणासाठी केलेलं आहे? आपल्या गतजन्मीचा असणाऱ्या वासना, ते भोग भोगण्यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि त्याच भोगामध्ये आपण रमलेलो असतो. पण त्याच्याकडे आपण कधी पाठच फिरवत नाही. जितके त्यांच्या मागे जातो, तितके ते आणखीन पुढे-पुढे जातात आणि म्हणून सुखाच्या आभासामध्ये आम्ही जगतो. पण तू मात्र काय केलंयस, तर तू श्रेय स्वीकारलंयस. तू या सगळ्या दृश्याचं, या भोगांचं असारत्व जाणलंयस असं ते म्हणतायत. आणि मग ते म्हणतायत, की विद्यारूपी श्रेय आणि अविद्यारूपी प्रेय एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहे. तर जिथे भोग भोगावेसे वाटतात, तिथे मी शरीर आहे आणि माझ्या शरीराला मला भोग हवाय. मी आणि माझं जिथे आहे, तिथे आपल्याला भोगच भोगावेसे वाटतात. म्हणून आपण प्रपंच अत्यंत नेटाने करतो. का नेटाने करतो? कारण तो माझा आहे, तो नीट असला पाहिजे. माझ्याशिवाय होणार नाही असं आपल्याला वाटत असतं. सगळे भोग त्या ठिकाणी आहेत आणि असं हे जे काही प्रेय आहे, ते कसं आहे तर ते आपल्याला बांधून ठेवणारं आहे आणि विद्या मात्र कशी आहे तर श्रेयरूप आहे. कारण हे शुद्ध ज्ञान आहे. ते ज्ञान आपल्याला मुक्त करणारं आहे आणि विद्या असा मुक्तही आहे. विद्या त्यालाच म्हणतात, की जी मला मुक्त करणारी आहे. या उलट आपण बघतो, की आज इतके विद्यार्थी पुष्कळ डिग्र्या घेतलेल्या आहेत, किती शिकतायत, सगळं शिकतायत, पण मानलेलेच आहेत. कारण मुळामध्ये शिकतानाच त्यांना असा एक त्यांच्यावरती संस्कार केला गेलेला आहे. हे सगळं कशासाठी शिकायचं आहे? तर भरपूर पैसे मिळवायचेत आणि भरपूर सुख मिळवायचं. पण ज्या काळामध्ये आपण उपनिषदांचं बघतोय, त्या काळामध्ये एक संस्कारच मुळात असा होता, की हे सगळं मला आनंदासाठी आणि सुखासाठी मिळवायचंय आणि ते माझ्यासाठी नाही. मी जाऊन आभीसाठी, अहम जाऊन वयमसाठी हे सगळं करायचं आहे. हा भावच कुठेतरी आता आपला कमी होतोय आणि यासाठी बरेच वेळेला असं होतं, की जे काही आपल्याला श्रुतीमाऊली शिकवते ते समजत नाहीये आणि या ठिकाणी यमदेव मात्र नक्की सांगतायत, आचार्य सांगतायत त्या बालकाला, की विद्यारूपी श्रेय आणि अविद्यारूपी प्रेय जे आहे, ते अत्यंत विरोधामध्ये आहेत. विरुद्ध फळं देणारे असे ते आहेत. पण तू मात्र कसा आहेस, तर विद्येचा अभिलाषी आहेस.
शुद्ध ज्ञान तू स्वीकारलेलं आहे, एकही भोग तू स्वीकारलेला नाही आणि भोगांच्या आमिषांना तू बोललेला नाहीस. त्यामुळे तुझ्याकडे काय आहे तर वैराग्य आहे. आणि मग वैराग्याच्या सिद्धांत आहेत बरं का. परमार्थातले काही सिद्धांत आहेत, त्यातला एक सिद्धांत असा आहे की वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. ज्याच्याजवळ वैराग्य नाही, जो प्रपंचामध्ये रमलेला आहे, त्याला आत्मज्ञान कधी मिळणार नाही. तो स्वतःच्या बाबतीत म्हणतो मला सगळं कळतं बरं का, मी असा आहे, मी तसा आहे, पण अनुभव नाही. कारण वृत्ती प्रपंचातच रमलेली आहे. आणि म्हणून आमिषांना जो जो कोणी विषयांमध्ये रमलेला आहे, त्याला आत्मस्वरूपाचा आनंद कधीच मिळणार नाही. निर्विषय आनंदाची प्राप्ती त्याला कधी होणार नाही. आणि निर्विषय आनंद ज्ञानस्वरूप हे जर तुमचं माझं स्वरूप असेल, तर त्या स्वरूपाच्या अनुभूती घेण्यासाठी तेवढं तरी वैराग्य आपल्याकडे आहे. बरं, वैराग्य म्हटल्यानंतर वैराग्यामध्ये दुःख असं आहे का? बघा, वैराग्यामध्ये काहीतरी सोडणं अपेक्षित आहे. राग म्हणजे प्रेम, अराग म्हणजे प्रेम रहित असणारी अवस्था. वैराग्य म्हणजे इहलोकापासून परलोकापर्यंत जे भोग आहेत, ते भोग अंतरंगातून त्यागण्याच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. व्याख्या परत ऐका बरं का. इहलोकापासून परलोकापर्यंत जे भोग सहज प्राप्त आहेत, त्या भोगांच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. ते प्रत्यक्षात त्यागामधून टाकायचे नाहीयेत, ते अंतरंगातून टाकायचे. प्रत्यक्षात काही भोग टाकता येणारच नाहीयेत. रोज माझ्याकडे 12 वाजता घरचं जेवण येणारच आहे. मी नाही जेवलं तर माझं देह राहणार आहे का? जेवणाच्या निमित्ताने भोग माझ्याकडे येणारच आहेत, ते मला घेतलेही पाहिजेत. कसे घ्यायचे हा विचार आहे. मग ते भोग म्हणून घ्यायचे का प्रसाद म्हणून घ्यायचे का योग म्हणून घ्यायचे, त्याच्या मागचा काय विचार आहे ते आपल्याला श्रुती शिकवतं. मग तो येणारा भोग प्रेम काय आहे का तो श्रेय आहे का त्या प्रेयाचं श्रेयामध्ये रूपांतर होऊ शकतं, याचं मार्गदर्शन आपल्याला कोण करतं तर ती श्रुती करते. आणि मग या सकाळी या बालकाला, या कुमाराला आचार्य असं म्हणतायत की बाबा रे, तू सगळं प्रेय जे आहे ते नाकारलेलेस, कारण ते असार आहे. ते कसं आहे तर ते माईक आहे, ते नष्ट होणारं आहे, तिथे पतन घडणारं आहे आणि ते दूर सारलेलं आहे. आणि हे तुझं काय आहे तर ते तुझं अत्यंत कौतुकास्पद आहे आणि या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. आणि म्हणून श्रेय जे आहे ते श्रेयस्कर आहे आणि श्रेय तुम्ही आम्ही स्वीकारलं पाहिजे, असं आपल्याला या ठिकाणी एक सिद्धांत आचार्य त्या नचिकेताच्या निमित्ताने या ठिकाणी सांगून जात आहेत. आणि पुढच्या मंत्रामध्ये म्हटलंय की अविद्येत रमणारे, स्वतः अपार बुद्धिमान आणि पंडित समजून एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याचा वाटाडा होण्याप्रमाणे अनेक दुःखदायक वाटांवरती फिरत राहतात. लौकिकातलं ज्ञान भरपूर डिग्र्या असतात आणि मग त्या डिग्र्या घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं आमच्यासारखा बुद्धिमान मीच. आणि लौकिकातलं हे ज्ञान आपल्याला या आत्मज्ञानाच्या ठिकाणी काही उपयोगाला नाही, ते उपयोगालाच येत नाही. आणि म्हणून मूळचं हे जे ज्ञान असणारं ज्ञान तिथं जाणं आहे, इथे लौकिकातल्या एकाही ज्ञानाचा उपयोग. कारण लौकिकातलं ज्ञान हे परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानाने आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, पण परोक्ष ज्ञान त्याला सहाय्यभूत होतं आणि त्या परोक्ष ज्ञानाच्या साह्याने आपण काय करू शकतो तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणून शब्दज्ञान पहिल्या टप्प्यावरती आवश्यक आहे, पण शब्दज्ञान म्हणजे सर्वस्व नाही, एवढा सिद्धांत त्या ठिकाणी सांगितलाय. तो पूर्ण मंत्र झालेला नाही, पण बरोबर 5 वाजलेले दिसतायत. म्हणून मी सगळी केलेली सेवा आचार्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. इथे माझ्या वाणीला विराम देते आणि मी थांबते. हरिओम तत्सत. बाकी उद्या बघू आपण. हरिओम. खूप छान चालू आहे. थांबू नये असं वाटतंय, परंतु वेळेचं भान आपण ठेवलं पाहिजे, त्याला पर्याय नाही. तेव्हा आपण प्रार्थना म्हणूया आणि थांबूया. सगळ्यांनी ताट बसा, डोळे मिटून घ्यायचे. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। सावकाश डोळे उघडा. धन्यवाद.